अरे अर्पिता कुठे चाललो होतास तू? ठीक नाही, चाललो होतो जरा काम होतं एक. चल की घरी. नाही नको घरी. अरे का? तुला काय माहित नाही का आता आपल्या घरातली किती भांडणे. जाऊ दे रे, ते काकाचं आणि पप्पाची भांडणं, आपण कशाला बहीण भावानी त्याच्यात मध्ये हे व्हायचं. चल. नको, ते कोणाला आवडणार नाही आणि लोक परत. अरे नाही काय होत. जाऊ दे. बरं तू कुठे चालली आता ते सांग मला. दुकानात चालले होते रे. हा काय किराणा आणायचंय? संपले होते ना सगळं, मग त्यामुळे म्हणलं घेऊन या. बरं झालं तुझी गाठ तरी पडली. बोल ना. चल ना घरी, अरे चहा पाणी काहीतरी घर. बरं मी घाईते जरा, पुढच्या वेळेस येईल ना नक्की मी. तू असंच म्हणतो दरवेळेस, बहिणीच्या घरी यायला कसलं रे हे. पुढच्या वेळी नक्की येईन. चल ना पण. ठीक आहे, मी येताना येतो. आता काम करतोय, येताना येतो. माहितीये, तोवर माहितीये. तू पण येशील तोवर. माहितीये तू गेला का तू काही येत नसतं. नाही खरंच येणार आहे. तू चालेल. तवर ये जाऊन, मी तवर माझं काम करून येतो. मग येतो जरा वेळ, अर्धा पाऊण तास लागेल मला. हं? चालेल ना. पण- मग घरी मावशी काका बरे आहेत ना? हो बरे. तुझ्या घरी कसं आहे? सगळे चांगले आहेत. आता काय भांडणं झाली तरी आता आपण थोडी बहीण भावाचं नातं तोडून चालत असते. ते आहे म्हणा. काका आणि पप्पा ते एकमेकाशी बोलत बी नाही. मावशी मम्मी तरी कुठं बोलतात एकमेकांसोबत. हा ना, पहिले नाही तर फोन केला का 20-25 मिनिटं कुठं कसे जातात कळत नाही. कसे जायचे एकमेकांच्या घरी, दिवाळी दसरा काय ती मस्ती करायचे सगळे एकत्र येऊन. हा ना. आता काय बरी. कुठं काम आहे का पुढं? काम आहे अर्जंट, तिकडे चाललो होतो. पण नक्की ये जाता हो ना. चालेल नक्की. बघा शपथ आहे तुला माझी. हो ठीक आहे नक्की. चल बाय. हो, मी आले तो पण किराणा घेऊन. हो चालेल. आत्या हे काय काम करीत असल्या? मग कोण करेन? तुम्हाला तर रोग आलेत काम करायला. आले मायावर लगेच. मी काय म्हणले की लगेच मायावर येतं. हा बोल काय? ती बारकी कुठं सोडली बोकळायला? आता तिला बोकळायला सोडलं, तुला कुठं सोडलं आणि मी करते काम. काय झालं? कोणत्या तरी पोरासंग बोलत होती ती. कोणच्या पोरासंग? हाय हे बघा, मी फोटो काढलाय. मला नाही माहिती कोण पोरग आहे ती गावातले. परवा दिवशी किराणा दुकानात कोणासंग तरी बोलत होती. हो का ही पोरग आहे? हा मोटरसायकल हेच पोरग होतं काय त्या दिवशी बी. ह्या पोरासंग लय गुलू गुलू गप्पा चालल्या त्या वाढवच्या. मला काय नाही देखवलं. मी आले निघून. म्हणलं आत्याला सांगा, आत्याचं लक्ष सगळं इकडच आहे, तिकडं का लक्ष द्यातात काय माहिती. तुम्हाला नको बोलू आणि आगीत तेल नको टाकू. तिला येऊ दे. म्हणजे आगीत तेल नको टाकू. म्हणजे मी चांगलं सांगितलं तरी आगीत तेल आहे का लगेच? मग त्याला विचारते ना मी. तू काय करायचं काय तिच्या माग काय बोलत माग म्हणजे? मग मी तोंडावर पण सांगणार, मला काय भेवायला काय? येऊ दे ना मग. तिचा भेद बघते ना मी. मी स्वतः डोळ्याने बघितलं, माझ्या डोळ्याने बघितलंय मी. तू तिथं होती म्हणलं, तुझ्याच डोळ्याने बघशील ना. तू का शेजाऱ्यांच्या डोळ्याने बघशील? काम करायला कोण तिकडे काम करू दे मला. तुम्ही मला कशाला निघ म्हणताय? ते कधी आली फटक भावानी? ए कुठं कुठं गाणे म्हणत कुठं? हा इथंच कुठे गेली होती? दुकानात गेले होते. हा एवढं खोटं? दुकानात गेले होते. कोणाला भेटून आली? ते गाव होते ओळखीचं गावातलं पोरगा. तुला लाज वाटायला पाहिजे. दुकानात गेली सामान घ्यायचं आणि घरी यायचं, गपचूप रस्त्यावर लोकांसंग बोलत बसती का? इज्जतच नाही, काय इज्जतच नाही आपल्या घराण्याला. अगं तू या घरची सून आहेस, जरा ह्या घरची इज्जत आहेस. विचारपूस करत होते बरं आहे का काय, तो पण विचारत होता. माझ्या लग्नाला एवढे वर्ष झाले, मी आजपर्यंत कोणत्या पोरा संघ किंवा बाबा संघ बोलताना दिसले का? बरं तू थांबशील का जरा? तुला दुधाची धुतलेली आहे. तू करती. मोठी जावे, जरा नीट बोल. नाही डोक्यातच घालीन दांडक. तुझा बरं मला इज्जत नाही, बोलायची. मला इथंच थांबायचं माझ्या समोर. तिला ऐकायचं असेल. तुला माहितीये का रस्त्यावर अशी पोरांसंग बोलती तू? अजून तुझं महिनाभर नाही लग्न झालेलं, जान जेवण पोरगी आहेस तू, रस्त्यावर गाड्यांसंग बोलती. हा मला इधर लोक तोंड घालायला गोद तोंड घालतील ना. पण तिचा आणि त्याचा संबंध काय विचारा ना त्या. सांगितलं ना तिने ओळखीचा आहे म्हणून. कशी ओळख आहे ती तरी विचारा. हा सांग कशी ओळख आहे मला सांग. कसली ओळख आहे म्हणा. तिचं तोंड बंद करता का पहिले? अय मला सांग. मी मोठी घरामध्ये, मोठी आहे. नीट ही नीट सभा बोल राहायचं. जरा. कशी ओळख आहे तुझी त्या पोरासंग? हाय ओळख गावातला आहे म्हणून. मग घरी आणायचं येता ना. जाता भेटतो. घरी आणायचं ना, मग घरी येऊन बोलायचं ना. हा म्हटलं होतं मी घरी का नाही आणलं? तुझी लई निथळ ओळख आहे ना. घरी का नाही आणलं? बाहेर का बोलली रस्त्यावर? नाही, मी म्हटलं होतं चल घरी चहा पाण्याला येतो म्हटलं. तेच पोरग आहे ना. रविवारी तू दुकानात बी बोलली हा होती. किराणा मालच्या दुकानात भेटला होता ना. साखर बघा त्या तुम्हाला एवढी एवढीशी सुद्धा घाबराने वर तोंड करून बोलत ही तुम्हाला. अगं घाबरायला काही मी वाघीन आहे का? अहो पण सासूची काहीतरी रिस्पेक्ट. बोलती ना ती नीट. तुला काय अजून तेल होतो? येऊ दे तुझ्या नवऱ्याला, बघते मी त्याच्याकडेच.
आता तुला काय नाही बोलत मी. भाकरी करायच्या राहिल्यात, कालवण करायचं राहिलं आणि तुला 2 तास झाले जाऊन आणि तू रस्त्यावर दिसली लोकांना. मी किराणा आणायला गेलते, त्यांना म्हणलं होतं मी भाकरी करा म्हणून. अगं लाज धर जरा. त्यांना त्यांच्यावर तू टाकायला तू मोठी आहे का ती मोठी आहे? तिने सांगायचे तुला काम का तू सांगायचे तिला काम? मग मोठं झालं म्हटलं पाहिजे मी करून. हे झाडून झुडून नाही, शेणकूर नाही, गुरांचं नाही, सगळं काम तसं पडलं आणि तू 2 तास गेलीस. तुझं घरात लक्ष नाही बरं का? आता तुम्ही मलाच का नाही. बोलताय? तिने काय काम केलं? तुझ्या बापाच्या कानावर घालावं लागेल मला ही गोष्ट बरं का, कारण हे घर आहे. मी बारीकी म्हणून मीच ऐकून घ्यायचं. जाऊ दे, त्यांना सांगताय का काम? आत्या मी माझ्या वाटेचं केलंय. घ्या कशी काम म्हटलं का पळून गेली. आता ती भानभान करीन, तू भानभान करीन आणि मला मध्ये उभा करा झाडू घेऊन. निघ चाल, भाकरी करून घे जा. भोगाला यांना सनकड्या कुठाल्या दोघी कुडून दोघी नालायक झाल्यात फारच. जाळ झाला, पाणी बंद पडलं. आणि पोरगं कोण आहे? तेच पोरगं आहे हे तर. अरे भाऊ आला तू? हा मग तू शपथ घातली म्हणलं का नाही येणार. मारायचं नाही मला एवढं लवकर. मला मारायचं नाही, माझी शपथ. तुझी घातली तुझे, मला वाटलं नाही घातली ती म्हणून आलं, नाही तर आलो नसतं. बरं ये बस, तुला पाणी देते थांबा. हा आण लवकर. दरवाजा कुठं लावला? वैशू वैशू इकडे पोरा, इकडे इकडे इकडे. बघा सनकडीने त्या माणसाला आत घेतलंय, त्या पोराला त्याला आत घेतलंय. रस्त्याला भेटते ती, दुकानात भेटते, घरात बोलवलंय कवाच. हा तिच्या बापाला फोन लाव. किरसुनी माझ्या घराण्याची इज्जत काढली पर दावणीला, पर रस्त्यावर इज्जत आणली. आवाज येतोय का? हॅलो बोला ना झालाय. वाजव वाजव दरवाजा. आवाज येतोय का काका? बोल बोल. अर्जंट लगेच इकडे या. काय काम काढलंय? लवकर अर्जंट या. बरोबर आलो आलो. लगेच अर्जंट. असं हाय त्या पावलीने या. हो आलो. आवाज येतोय काहीतरी बोलण्याचा बाहेर, पण नीट ऐकायला पण. ए थांब, तुझे काय धंदे तुझ्या बापाला दाखवते काय? अजिबात नाही. ही ना ही पार चव्हाट्यावर आणायला लागली आपली इज्जत. अहो पण काय झालं? थांब, तुला चांगली चिमटी ते थांब जरा. हा? हे असल्या सुनाला आहे ना मिरची भरायला पाहिजे असल्यांना. ना आलाय कुठली. हा लय टायमाला झालं हिचं. बोले होतीस नवऱ्याला फोन कर. काय हळूहळू बोलतात काय माहिती. हॅलो दरवाजा उघडा ना. बोला ना वहिनी. भाऊजी कुठे आहेत? पटकन घरी या. तुम्ही म्हणले होते येतो घरी. लवकर लवकर घरी या. जशी हसतील तिथं, जिथं हसतील तिथं लवकर घरी या. अर्जंट काम आहे अर्जंट. आत्याची तब्येत खराब झाली, लवकर या. लवकर. तेच समजा ना ग. हो ती 2-4 दिवसापूर्वी म्हणली होती आपला तो फ्लॅट मोकळा आहे ना, तर मला आहे ना लागतोय म्हणली 2 तासासाठी. माहितीये का इतकी नालायक आहे. मी यांना म्हणले होते बरं का. हा. हो मी सकाळी ना या संघ बघितले आणि मी फोटो पण दाखवला. याला खोटं वाटत माझं सारं. मग तो फ्लॅट मोकळा आहे ना, आपला भाडेकरी नाही त्याच्यात मोकळा आहे. 2 तासासाठी कशाला लागतो फ्लॅट? काय झाले? काय नाही काय नाही. हात म्हणून कोण वाजत ते इथं दुखत आहे ना. आता बाई अहो ती तशीच येते, केस नाही विचारता बाहेर म्हणून लावले. वाजते का म्हणून पण आतून? अहो ती हो ना ना खरं सांगायचं का, ती आहे ना पोरगा घेऊन बसली कोणतरी घरात. हो हो असलं. ना आम्ही दरवाजा लावला. वा, 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 वा. नाही ही कोणची पद्धत आहे? नाही तस काय नाही नाना. आणि तिचं नाव आलं ना आता मला गावात भेटलं होतं, एसटीतून उतरला होतो. हा आलाय ना, येईन ना आता. आणि ते कोण पोरग आहे काढून मग बाहेर. पोरगं नाही, ते केस मोकळे तिचे म्हणून तिला बाहेर नाही काढत आम्ही. आता खोटं बोल नका. काय तिला दिसत लागत काय? तुम्ही जा ना, तुमचं नांगरायचंय ना. अहो नाही तुम्ही मग एवढे ओरडत होते, मी आवाज ऐकून आलो काय झालं कोणाला माहिती वा. इथं म्हणली काय नाही आतेच तब्येत खराब म्हणून मी पळत आलो. तू तर धडधकट दिसती मला इथं. तुमचा गडी हाका मारतोय, जा ना ते नांगरावाला. आमच्याकडे हाका मारत झालंय काय? अहो काय नाही झालं. काय नाही झालं, जातो मी तुमच्या वावरात. जा तुम्ही तुमच्या वावरात. झालं वाजवायचं बंद. अरे उघडा, तुम्हाला काय एवढं काय बेता काय? थांबा ना, पोरगं येईन ना माझं. आला का लगेच? अरे काय घरात वाघ शिरला काय? आलेले होते ते. हा वाघ आहे वाघ. ते ना
यांना पाठवून दे तिचा ना. बाप काय झाला हा वाघ. वाघ. फिरलाय येडीतला का तुम्ही हा, बिबट्या आहे, थांब जरा. तिच्या बापाला काय बोलून घेतलं तुम्ही हा हे काय आलं मामा आले या या, लवकर या. या मामा या लवकर. एवढं हळूहळू कुठं चालत हा? या. अरे पण काय काय विषय काय आहे? हा आता तुम्हाला सांगते. मला नाही माहिती काय आलं आता काय झालं तुम्हाला सांगते. उघडते. फोन केला म्हणून आलो. थांबा आता नको उघडू पहिले सगळं सांगा त्यांना आणि मग उघडा अरे पण झालंय काय सांगतात का नाही काय झालंय ते काय झालंय दादा नेमकं सांग की. या बघा तुमची लेख आहे ना, ऐक ऐक थांब. काय झालंय काय मला सांगते ना, आता सांग तुमची लेख आहे ना, अजून लग्नाला अजून तिचं नव पण नाही फिटलं. ती दुकान म्हणून जाती 2 तास येत नाही, वावरत म्हणून जाती 2 तास येत नाही, ती भाजीला म्हणून जाती लवकर येत नाही, आणि रस्त्याला एका पोरासंग बोलती. मी त्या दिवशी पाहिलं पण मी काना मागे टाकलं. आज या पोरीने पाहिलं, हिने फोटो काढून आणलाय आणि तेच पोरगा आता आलंय आणि आम्ही वावरात आहे आणि ती घरात घेऊन बसली. त्याला दाखव का, उघडू का? हे काय आलं लागलं काहीतरी काय आलं बोट ये बाहेर ये, इकडे इकडे ये, बाहेर ये, बाहेर ये, बाहेर ये. दोघं काय झालं? दोघं बाहेर ये. इथे इथे ये. काय पोरगी आहे तुमची इथे ये. आपण झालं काय नेमकं काय झालं काय आता ह्याच्यात काय झालंय नेमकं मेळ काय काय दरवाजा लावून घेताय काय नाटक करताय काय त्या बघा भाऊजींचा किती सपोर्ट आहे बायकोला एवढं धडधकट पकडलं सपोर्टचा काय विषय आता म्हणजे तू बायको पकडली तरी तुला विश्वास नाही काय पकडली कुठं मग आता हे पोरग थांबा 2 मिनिटं काय माणसं कोण आहे त्याची चौकशी करू ना कोण आहे तो? अहो पप्पा तुम्हाला माहित नाही का तो कोण आहे? नीट बघा की त्याच्याकडं मिशी वाढली म्हणून विसरता का काय? अरे हा अगं माझी गोळी आहे गोळी घेतली का सकाळी कायची गोळी? आपली ती कधी मध्ये चक्कर होती ना तू ती नाही बोलत तू ये येड्यात अरे काढलंय दादा तू तर निवाळी बायकोचा बैल झालाय तुला ए, बायकोचा बैल नाही, माझं माझ्या बायकोकडे लक्ष एकटी पोरगी घरात असताना नुसतं लक्ष ठेवू आणि पार चक्कर झालं बोलत ती कुठे जाते काय तुला लक्ष मग पाहिजे ना एकटी असताना काऊन आला आणि असताना काऊन नाही आला तो? हा. गरज डाऊन ठेवतात माणसं यांना काय कळलं कोण आहे? जावई बापू 2 मिनिटं दाजी सांगा आता काही थांबा. हा सांगा. तुम्ही काय लावलं तुम्ही सगळे विचारपूस केल्याशिवाय डायरेक्ट कसं काय बोलत म्हणजे आम्ही आम्ही डोळ्याने कोण आहे तुम्हाला बघितलं माहिती आहे नाही कोण आहे ते माहिती आहे तुम्हाला आता आम्हाला कसं काय माहिती आहे? तुम्ही डायरेक्ट कसं काय तिला हे करता आम्ही कवा पाहिलंच नाही. तुम्ही तुमचा कोणी असन तर तुम्ही आम्हाला काही दाखलच नाही. आणि बरं हा बरं दाखव ना महिना लग्नात तर आला असता ना नाही, नाही, नव्हतं. लग्नात तरी होता का हा. मग हे कोणतरी असणारच आहे तिचा अरे तो बाहेर गेला होता लग्नाच्या वेळेस इथं नव्हता बाहेरच्या देशात गेला होता तो त्याच्यामुळे लग्नाला नाही आला तो. कोण आहे तो? कोण आहे मावस भाऊ आहे तिचा कळलं का कळलं का समजलं कोण का आहे? आता तरी आणि कडी पूर्ण लावून घेऊन चौकशी बाहेर करीत जा, नाही पळाला तर होता. उठसूट लगेच संशय घ्यायला मोकळे आणि आता यांचं का म्हणून थोबाड खाली केलंय ह्याच कान भरायला होत्या किती दिवस आई सासूबाईंची पण जरा पहा जरा कान नाही समजून भरले सांगा मी पाहिलं ते सांगितलं नाही नाही, कान भरायला मी काय कच्च्या कानाची नाहीये, पण त्यांनी मग का आमच्या घरी आला नाही, आमच्या समोर भेटला नाही, मग यायचं ना, बहीण आहे ना, मग बहिणीची. अहो, मग पण आता तुमचं आलो काम तो. आहे ना मामी त्यांना समजून सांगायचं की कोण आहे बा तो पण तो रस्त्याला भेटतोय, दुकानात भेटतोय, घरात एकट्यात भेटतोय. तसं नाही मी आता आलो होतो ना मग तिने सांगच तर तुम्ही कडी बी लावून घेतली मला फोन केलता ना त्याने मी आलोय म्हणलं घरी मी आता काम असल्यामुळे म्हणलं जा घरी अहो त्यांनी विचारलं पण डायरेक्ट कडी लावून घेतली बाहेरून. मी किती वेळा चांगल्या दरवाजा नात्याला ठोकते. तुम्ही कलंक लागत तुम्हाला काय लाजा वाटत नाही चुलत का? भाऊ आहे हिचा. मावस भाऊ तिचा. अहो, सासू आहे राव, खरंच गोळी सासू घ्यायला तरी लागलं रे. कमी कसं कसं वागायला करते. पाहिजे? आणि सगळ्या त्यांचे वाढल्या. घरगुती भांडणामुळे ते आपली तर येत नाही नाही, काहीतरी गफलत झाली मग आमचीच. आम्हाला माहित नव्हतं भाऊ, आम्हाला माफ करतो. अरे पण असं कोणची नाही नाही, पद्धत आहे? आम्हाला माहित नव्हतं. सुनाच्या दारात कड्या लावून घे तिथून ओरडती खुशाल मोठ्यानी आणि ती एक जाव तुला काय वाटत का नाही थोडंफार नाही, तिची वहिनी काही आता चूक काय नाही, वहिनी तिची आता नाही, काय हे- द्वारानच नाही. हे नाही, हे बायकोची इज्जत घालायला निघाला आणि तुम्ही ते दादा म्हणतो बायकोला सांभाळ तुझी बायको सांभाळ तू नाही हे बघा, चुकी त्यांची तर नाहीच आहे आणि त्यांची तर 100% नाही, पण आमची बी नाहीये, कारण आम्हाला माहितच नव्हतं. एक मिनिट अरे पण तुम्ही आज विचारलं झाला काय विषय होतं? योग समोर होता आज जर हा. संशय वाढ असताना याला जर फोनवर कोणी सांगितलं असतं तर जीवच आम्हाला मारून अरे टाकलं. आम्हाला माहितच नाही ना. आता डोकं शांत ती ठेवायचं माझ्या घरची इज्जत आहे, तुझ्या आधी ना ती माझ्या घरची इज्जत आहे, म्हणून लक्ष द्यावं मग लागत. जर इज्जत होती तर डायरेक्ट त्याला धरून घराच्या बाहेर वाढायचा कोण आहे रे तू भाडकाव असं नाही विचारायचं म्हणलं, आता 4 माणसं पाहिजे ना, सगळ्याला गोळा केला सगळ्याला तुझ्या बापाला सगळं बोलावलं तुम्ही मग तिच्या बापालाच माहित अरे असं ना. त्यांना गोळ्या चालू आहेत हार्ट अटॅक काय आलं म्हणजे काय करायचं आम्हाला माहित नव्हतं. कुशाल तुम्ही दरवाजा लावतो बॉम्ब लावतात म्हणलं आता ही कोणची पद्धती सारं गाव गोळा करायला निघाली मी किती वेळा दरवाजा वाजवते उघडा उघडा म्हणून तरी उघडला नाही. मी आल्यावर तिने सांगितलं असतं तुम्ही परत तिला आता बोलायचं झाला चान्स हा नाही दिला. विषय पण जर समजा हे उद्याच्याला प्रकरण घडलं असतं तर ह्या पोरांनी ती पोरगी जीवच मारून टाकली असती ना मी लग्न हिच्या सांगण्यानुसार केले पोरगी तिनेच दाखवलेली
आणि परत तिच्यावर संशय घेते का तू काय आई म्हणजे तू? तो इथून पुण्याला राहून तुमच्यापेक्षा चांगला आहे आणि तुम्ही इथं राहून तिचं हिच्या डोक्यात तिचा संसार मोडायचा बाकी काही डोक्यात गणित नाही कारण मी दररोज बघतो. नाही मी पण येणार तुमच्यासोबत पुण्याला. मी नाही राहणार आता इथं. नाही थांब तू 2 मिनिटं ऐकून घे. हे वहिनीला काही काम नाही. वहिनी दादा हिला काय सांगा नीट का सगळं घर फोडून टाकेल. सांगतो पण तिचं लक्ष असतं. काय लक्ष काय घर फोडलं भाऊजी मला सांगा. त्यांनी सांगायचं काम होतं भाऊ आहे सांगायचं काम होतं भाऊ आहे. मला माहिती होतं का स्वप्न पडलं होतं का मला कसं असं सगळे जण दोष द्यायचा. तुम्ही येऊन कसं काय सांगता अगोदर मग कोण आहे ऐकून काय घेतलं का तुम्ही? आणि विचारायच्या आधीच कडे लावून मोकळे गेले पळून तिकडे. सासूला सांगितलं मला सांगायचं विचारायचं अजून हिला विचारायचं काय विषय डायरेक्ट सासूला सांग. बसले मग गोठ्यात आत्यालाच काय? विचारत बरं, का? बरं. आत्याच मोठे आहेत. बरं झालं गेलं जाऊन द्या. भाऊ तुम्ही पण थांबा ना चहा पाणी करा जा आणि इथून पुढे मी लक्ष देईन असं काय होणार चहा नाही. पाणी करायला नको तुमच्या घरचा चहा नको नाही. घरात कोंडून आणता तुम्ही तुमच्या हा ना. काय भरोसा आहे? एखाद दिवशी साप बीप गेला घरात घेशील ना. घरात कोंडून तुम्हाला काय लहान तुम्ही हा, आमच्या मग काय ओळखीचे थोडीफार लाज वाटायला पाहिजे राव. थोडीफार आपलं वय झालंय. लेकरा बाळाशी कसं वागावा काय करावा आजवर शहानिशा करावा याच्या पायी माहिती काय काय किस्से घडलेत. याच्या पायी ना काही जणांनी बायका मारल्यात नाही आमचा गैरसमज त्या झाला. संशयावरून. माहिती आहे की एवढं सोपं नका समजू ही. आणि तिला एवढं स्वातंत्र्य दिलंय ना ती व्यवस्थित राहते. तिचा माझा तिच्यावर पूर्ण भरोसा आहे. तिचं आईचं पण आहे. असं कसं माझा बी समजलं? भरोसा पण मग भरोसा आहे तर मग असं कसं काय तुम्ही केलं? जाऊन द्या माणूस आहे होती चुकी. एक जाऊ द्या तिला तिच्या आज झाली नवऱ्यावर. चुकी पण उद्या हे काय प्रकरण वाढलं असतं माहिती आहे की उद्या योग इथं आलता म्हणून या गोष्टी झाल्या ध्यानात आल्या. तुम्ही जर फोनवर सांगितलं तुम्ही बायको एक जण संग घरात कोंडली अहो याचं काय झालं असतं तिथं आत्महत्या केली असती यांनी माहिती का? पाहुणे हो पाहुणे हिला आहे ना त्यांच्या अहो नाही हे काय आता आमचेच भाऊ बंद आहेत पण हे डोक्यात ताप आहे आमचे. भाऊ बांधे असं तमाशा करायचा काय भाऊ? बांधायला आलं तरी तसंच आणि वावरात गेलं तरी तसंच अशीच गंमत आहे यांची. हे काय शान नाही ती पोरं दोन्ही चांगले आहेत पण ह्या बया बाय अहो आत्या मी त्या दिवशीच गोठ्यात तुम्हाला बर सांगितलं होतं. जाऊन दे ह्यांनी मला बोलूनच जाऊन दे तिची बी चुकी नाही. आता आम्हाला माहित नव्हतं दोघीला बी राहून दे. जाऊ का आम्ही दोघ जण? नाही आपण चांगलं राहू बाबा. घर तुटन आपलं काय नाही झाली चूक. जशी बायको चूक झाली असती माफ केलं असतं तशी आईची बी चूक माफ अरे कर. तुला काय म्हणतोय आई परत नाही व्हायचं. तू दार लावून घे. पण आत्या तुम्हीच विचार करा हे आणि पप्पा जर आले नसते तर काय काय मोठं किती नावं ठेवली असती बरं, मी लोकांनी म्हणतो ना दरवाजा उघडा मी बघतो कोण आहे घरात. अहो काय दरवाजा नाही थांबा आता मी म्हणलं काय आला भाऊ बांधाला तमाशा तू इचकोबा. सगळं गाव बोलू. आता आत कोणतं बरं हे तरी घरातले आले गावाला असतं तर काय राहिलं असतं अजून. नाही गावातले ना. तमाशा घालायचा आणि परत अहो मग गावातले बोलावले का तुम्ही तिची वडील आहे म्हणून तुम्हाला बोलावलं. नाही, पण आता त्यांना माहित झालं ते 4 लोकांना सांगते. नाहीच सांगायचं. नाही आमचं तोंडून काय आम्ही नाही असलं आम्ही येत बी नाही तो. ही म्हणली का भाऊजी लवकर या तुमची आई मारायला लागली. काय झालं म्हणली हा, नाही कोण म्हणली. आजारी पडली आजारी पडली. मी आलो काय पडली बा धडकली काय मिली बिली काय बघून जावं म्हणलं. त्याला असेच काम आहे सगळे. नाही तर आम्ही काय लिहावं म्हणजे इकडे. तुम्ही काय मला बघायला काय रोज बोलू नका तुम्ही. काम करतो. गोंधळ घातला तुम्ही बोल नका मोठा. माझ्या पोरीवर आरोप केलाय माहितीये का तुम्ही दोघींनी? आणि दादा तर निवळ काय माझ्या बायकोचं ऐक- लक्ष असतं, हा, माहितीये का सगळं? तेवढंच ठेव. हा, चांगलं लक्ष असतं असं लक्ष ठेवायला लावतो. बाकीकडे बी लक्ष ठेव जरा. बाकीकडे काय चाललं बरं जाऊन द्या झालं गेलं. चला आपल्या घरात. चला पोरी चल आपल्या चला, घरात. आम्ही घरात जातो दरवाजा लावून. हा जा लावते जा. लय नको बोलू. आई चल आम्हाला वैशू. काम आहेत रानात आम्ही चाललो. चला हो, जरा समजून सांगा जरा. आपलं वय झालंय थोडस समजून चांगलं सांगा. राहा. ठीक आहे मीच नव्हतं तिचं ऐकायला चांगलं पाहिजे. शिकवा. ही कोणची पद्धत ही शिकवण्याची पद्धत नाही. नाही जाऊन द्या आता. हा या तुम्ही पण आता चहा पाणी करून जाऊ. चल मी पण येऊ का का थांबू का जाऊ देत ना. हा या ना बाबा. तू तर पहिला पाहुणा आहे आता. त्यामुळेच वाटलं झालं सगळं. नाही चांगलं झालं बरं झालं. ये बाबा काय नाही. या ना चहा घेऊन जा. घ्या तुम्ही. जाऊ का मग आता? माझी बैलं चालू आहेत. या भाऊ. आज काय नाही ट्रॅक्टर चालू आहे गडी आहे ट्रॅक्टरवर. बैलं पाळी घातली. बरं आता घ्या समजून काही आज कोण काही हा. नाही, समजून घ्यायला काय नाही काय नाही. राहू द्या. नाही काय नाही लक्ष बाबा ह्या बाया नाही, काय लक्ष ही आता मासेन चांगली बोलीन गडी वर नेऊन माझ्या बांधा लिहून नाही तर काय डोक्यातच दगड घालते तुमच्या. नाही. हा नाही खरंच नाही मला ना तसंच वाटलं पहिले. आता जरा डोळे उघडले. नाही काय नाही आता गैरसमज झाला होता दूर झाला. काय नाही आम्ही आमचं गोडी गुलामीने राहू. जाऊ दे आम्ही जातो आता. नाही चहा पिऊन जा ना तुम्ही. नको चहा फक्त आमची देखील जरा व्यवस्थित ठेवा. बरं 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 बाकी काय नाही. तुम्ही नका काही काळजी करू. भाऊबंद असतेच. अर्पिता अरे मी जातो म्हटलं लय काम आहेत घरी. काम आहेत थांबा घरी. की थोडा वेळ. नको आता जाऊ दे. जाऊ का रे मी? ठीक आहे चालेल. आणि झालं गेलं तर विसरून जा जरा. पप्पांशी बोलत जा जरा काहीतरी. मामा हो का हा. तुमच्या गैरसमजामुळे किती मोठं हेर झालं तयार. आता गैरसमज हे- कोणी केला होता? गैरसमज कोणी केला होता? गैरसमज आईनीच केला. हा बघ हे पाहुणं जर आमच्या आईला माहित असतं
असं झालं नसतं येणं जाणंच नाही म्हणलं काय करायचं अहो तुमच्या ते भावाची बायको तिला जरा समजून सांगा. बहिणीला तर काय अकलच नाही आमचे का काही बोल काय हो पप्पा तुम्ही कोण आहे पोरगा अरे मी नीट पाहिलंच नव्हतं त्याला. अहो, बघायचं तुमच्या मुलीवर विश्वास नाही. अरे मी पाहिलंच नाही त्याचं, माझे लक्षच गेलं नव्हतं त्याच्याकडे. नाही, पण मला बरोबर वाटलं आहे. एवढा गोंधळ झालाय नेमकी काय झालं म्हणून मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. मग तू म्हणली कोण आहे तर पहा म्हणून मग माझ्या लक्षात आलं. तुमची बी चूक नाही ते मिशा वाढवलं एवढ्या भल्या मोठ्या आधी गप आपल्या युट्यूब बारक्या पोराकडे ठेवायचं. माझ्यासारखे बेशा वाढवायचं. मग काकाच्या पुतण्या काका नाही जाणं, मग कोणा जाणं. नाही बरं झालं उलट ह्या प्रकरणामुळे निदान ही तरी भांडणं मिटली. निदान पाहुण्यात येत्यानं दिसत्यान सगळ्यांना. नाही पण लईच इतकं एवढं नव्हतं करायला पाहिजे हो. आता आमची पोरगी काय तशी आहे काय? पण नाही ना मग काय विषय आम्ही काय पण मी विचार हा करत होते जर तुम्ही दोघं नसते तर काय ठेवू, म्हणजे मला तोंड दाखवायला जागा नसती ठेवली यांनी. आई चांगली आहे पण आता काय होतं घरगुती सगळे विषय. अहो मग चांगलंय सगळं खरंय पण एवढं दरवाजा लावून घ्यायचा, 4 लोक गोळा करायचे, तमाशा करायचा, हा कशासाठी? काय बाहेरचं जर आला असतं एखादं त्यांनी गावभर केलं असतं काय झालं. काय इज्जत राहिली सांग बरं. आमच्या लेकीची इज्जत घालायची होती चव्हाट्यावर. तसं नाही काय. पण मी तुम्हाला सांगते हे नाना इथं उभे होते ना ते नक्की सांगणार सगळ्यांना. आणि त्यांना हाय सवय ते आता सगळ्या गावात करतात का नाही बघा. जाऊ दे काय कामच असतं आता ते लोकांचं नाही का होय. नाही नानाशी मी बोलतो, नानाला सांगत समजून. ते लोकांना सांगते पण हे नाही सांगणार का हा शेवटी आम्हाला समजलं होतं तिचा भाऊ होता म्हणून. पण जावाय बापू, पहिलं सांगतील सगळं. ते कडी लावून आतमध्ये होते ते सांगतील सगळं. पण जावाय बापू असं करा ना तुम्ही हिला पुण्यालाच घेऊन जा तुमच्या. ते तसंच करायचंय आता काय लगेच जाता नाही येणार. आम्हाला पण वाटत नाही बरं का, आम्हाला बी वाटतं सासू सुना सगळ्या एकत्र असाव्यात. आमचं त्याला विरोध नाही पण कधी मध्ये तुमच्याकडे घेऊन चालत जा तिला. काय होतं आईचं आणि तिचं चांगलंच जमतं असं काय ना तिला विचारा. आम्हाला ती सांगा ती फोनवर सगळं. सासूबाई मला लय जीव लावती हा पण ती कळ लावे तिची जाऊ ते तेवढंच जरा. त्याच्यामुळे मग सासू इकडे नाही धड तिकडे नाही तिकडं असं विचार तिकडच पळते नुसतं. आता तिला लय बोलल्यात सगळीच बोलल्यात त्यामुळे ती वहिनी काय नाही म्हणणार आता काय नाही. आणि जर वाटलं काय तर मी जाईन घेऊन मग आता काय करायचं. हा तुम्हाला दरवेळेस बोलावणं बरोबर नाही वाटत. ते मेन आहे ना वहिनीचं असं आहे त्यांना. एवढा फोन केला त्याने एवढा. अहो तुम्ही कुठे आहेत लवकर या. माणूस घाबरत काय आहे काय नाही. अचानक माणूस कामात असतं तिकडे. हा आणि लवकर या. त्यांना आपला संसारच मोडायचा आहे वहिनींना. मी लय वेळा ऐकलंय त्यांचं. पण मी दादा बरोबर बोलतो. दादा आहे ना तुमच्या दादाला बी समजून सांगायला. जास्त ऐकतोय बायकोचं जरा त्याला बोलावं लागत मला. ते सगळं बायकोच्या हातातच गेलेलं दिसते त्याचं सगळं. हा ते आहे आता ते मागाशी मलाच खवळतोय मग तुझ्या बायको लक्ष दे तुझ्या देखील लक्ष बायको. अहो त्या दिवशी पण आईंना पनीरची भाजी आवडते म्हणून बनवली पण ह्यांनी मागून येऊन मीठ टाकलं त्याच्यात. मी बघितलं यांना मीठ टाकताना का तर भांडणं व्हावी म्हणून. असं कर जाऊ द्या पाहुणे तुम्ही हिला पुण्यालाच घेऊन जा. हा त्याशिवाय ती जिरायची नाही. जेव्हा ते स्वतः सगळं कामाचं लोडील ना तेव्हा सगळं तिला. तिला थापू द्या भाकरी घरच्या जरा. आता सगळं विचार सोडून जाते म्हणलं काय आता. अहो ती किती तुम्ही याच्यावरून घ्या ना विषय. ती किती तारा देते आईला किती तारा देईन हे असल्यावर निदान ती मापात राहील ना. आई आमची एकटीची. नाही तर मग भावाला सांगा तुमच्या तिला घेऊन जावा ना तिकडे. हिला राहू द्या. भाऊ नाही जाणार कुठं. भाऊ नाही जात आमचं दादाला येडाय. ते येडायचा फायदा असा घ्यायचा का मग तरी. नाही भाऊले भोळे आहेत ते. त्याच काही नसतं दादाचं. दादा इकडं म्हणला ना इकडं सूर्य उगावला तिकडंच उगावला म्हणणार तसं काय नसतं. पण ते बैलाने काय मान आणल्यासारखं झालं ना ते. हा जाऊ दे काय नाही आम्ही काळजी घेऊ तसं काय विषय नाही. नाही काळजी घ्या तुम्ही. ठीक आहे आम्ही पण काळजी घेतो. आता हे सगळं मिटलेलं आहे. पण काका हा तुम्ही आणि पप्पानी जरा बोलून घ्या. हा, आपलं तो वाद मिटवा. ते करू त्याचं काय ते माझ्याकडे लागलं मी बोलतो त्यांच्याशी. बरं तेवढं आता जर झालं ना मग काय टेन्शन नाही आपलं. बरं सणाला या तुम्ही जेवून जेवायचं जेवायला. पण सणाला घरी या म्हटलं. हा येऊ तुम्ही जेवून जाता. सगळे या. हा जेवून तर जा. जेवण नको. अरे तिकडे वाट पाहत असतील काम तशीच पडलेली आहेत. तुम्ही गाडी नसून आणली. पप्पांना सोडतो का तेवढं गावात. मला स्टँड वर सोड बघ. गाडीत बसून दे त्यांना. गडबडीने एसटीने आलेली आहेत ती काय. बरोबर ठीक आहे चालेल. चला चला येऊ का. हा हा चल ग बाय. येतो. घे काय बाबा चप्पल काढा की. दर्शन घेतो. चांगले राहा बरं का. हा? नाही चांगलं काळजी काय नाही तुम्ही नका काळजी करू. घाल चप्पल. चल येऊ का अर्पिता. घे काळजी. येत जा. हो चालेल. आणि तू पण राग विसर नाही तर देशील चुकीच्या एसटीत बसून त्यांना. नाही 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 नाही. नाही गावचे पप्पा सायगावला जायचे. फोन कर मला. हा चल तुम्ही थांबा.
आता इथं काय नडलं काय माहिती माझ्यापाशी. काय आलं? का कान भरवता त्यांचे काय पण खोटं? कान कशाला भरू मी? खरंय ते सांगितलं ना. काय खरं आहे ते सांगितलं? नव्हती का तू बोलत पोरा संग? बोलत होती का नाही? खरं खरं बोल. म्हणजे तुम्ही काय माझ्यावर नजर ठेवूनच होते वाटतं? नजर मी कुठं कशाला जाते ठेवावं काय करते? कसले फोटो दाखवत होते तुम्ही? कसले फोटो म्हणजे? काही दाखव मी. तुला काय करायचं त्याचं? बघू की मला कोणते फोटो काढले. तुला काय करायचं त्याचं? म्हणजे माझे फोटो काढणार आणि मलाच नाही दाखवणार का? हा तू पडली अप्सरा तुझे फोटो काढायला. पडले म्हणून तो काढला फोटो. ए तुझ्या संग नाही मला डोकं लावायचं. मग मला दुसऱ्या कोणी संग आवाज एकटं नाही बोलत घालायचं. तिथं बोलतीनं वरतून मला चालली शायनिंग दाखवायला. मोठे आहेत म्हणून ऐकून घेतो. बिनकामाचं त्यांचे कान भरता का माझ्याबद्दल? काम नाही करत, हे नाही करत. बिनकामाची कोण कान भरलं मोकळे नाही. तू बोलत होती म्हणून मी आत्याने येऊन सांगितलं. माझं कर्तव्य आहे सांगणं. हो ना, तुमचं तेवढंच कर्तव्य आहे इकडचं तिकडं करणं. तुझी डोक्याला लाग नाही ना म्हणजे महामूर्खाची काम आहे. जा तिकडे. भाकरी करायला सांगितलं होतं तर त्या पण नाही केल्या. आग लावलं तेवढं जमतं हिला.